हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की आज आपण काय बनवणार आहे। तर आज आपण छान असा लहान मुलांना आवडणारा सुजीचा चॉकलेट केक बनवणार आहे। तर त्यासाठी आपण काय करूया, सर्वप्रथम हे मी एक वाटी जे रवा आहे तो मिक्सरला फिरवून घेते। तुम्ही बघू शकता हा रवा मी असा छान थोडासा फिरवून घेतलेला आहे। आता यामध्ये मी काय करणार आहे, ही अर्धी वाटीला थोडीशी जास्त साखर, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी तेल, आता हे सर्व छान असं मिक्सरला वाटून घेणार आहे मी। आणि ह्याच वाटीने मी ही एक वाटी दूध घेतलेलं आहे। आता यात थोडं टाकू आणि थोडंसं आपण ठेवू, लागलंच तर वापरू। आता हे पण मिक्सरला फिरवून घेते। सर्व बॅटर मी या बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता हे बॅटर मी आता काढून मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपण काय करू, या केक टिनला तेल लावून घेऊ आणि जे ओटी जे आहे त्याला 180 डिग्रीवर 10 मिनिटं फ्री हीट करायला करून देऊया। आता यामध्ये आपण ही छन्नी ठेवूया आणि हे जे कोको पावडर आहे, मी 3 चमचे कोको पावडर घेतलेली आहे। तर ही आपण यामध्ये चाळून अशी छान घेऊया आणि याला आता हे मिक्स करून घेऊया। हा केक कसा लहान मुलांना खूप आवडतो, चॉकलेट केक। आणि हा कसा मैद्यापासून न बनवता आपण रव्यापासून बनवत आहे, तर हा केक खूप हेल्दी पण आहे। त्याच्यामुळे हा लहान मुलांना केक आवडतोच। चॉकलेट केक म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतो। त्याच्यामुळे मी हा रव्याचा चॉकलेटचा केक आज घेतलेला आहे करायला। आता याला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला इसेन्स 3-4 थेंब घालायचे आहेत, खायचा सोडा थोडासा, अर्ध्या चमच्याला पण थोडासा कमी, त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि यावरती थोडंसं किंचित दूध टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं त्याच्यावरती दूध टाकल्यामुळे काय होतं की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सगळ्या व्यवस्थित बॅटरला लागलं जातं। त्याच्यामुळे थोडंसं आपण त्याच्यावरती दूध टाकून हे मिक्स करायचं असतं। आता तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर किती छान झालेलं आहे। जर तुम्हाला डार्क केक हवा असेल तर यामध्ये कोको पावडर तुम्ही थोडी जास्त ॲड करू शकता। म्हणजे मी 3 चम्मच घेतलेले आहे, तर तुम्ही 4 ते 5 चम्मच असं घेऊ शकता। तर आता तुम्ही बघू शकता हे बॅटर पण आपलं छान असं बबल्स दिसत आहेत। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की यामध्ये छान असे बबल्स दिसत आहेत। तर हे बॅटर आपण या केक टिनमध्ये काढून घेणार आहोत आणि ओटीजी मध्ये ठेवून देणार आहोत। आता याला आपण छान असं थोडं टॅप करून घेणार आहोत आणि यावरती असे छान असे हे चोकोस टाकणार आहे। हे चोकोस कसं लहान मुलांना खूप आवडतात, म्हणून हे असे वरून छान असे चोकोस टाकले की केक पण दिसायला खूप सुंदर असा दिसतो। तर हे आपलं बॅटर तर रेडी झालेलं आहे। याला आपण ओटीजी मध्ये 180 डिग्रीवर आता फ्री हीट पण झालेला आहे, याला आता आपण ठेवून देऊ। याला आता आपण ओटीजी मध्ये 30 ते 35 मिनिटासाठी ठेवून देऊया। तर आपण पाहूया आपला केक झाला आहे की नाही।
तुम्ही बघू शकता आपली ही टूथपिक क्लिअर निघाली, म्हणजे हा आपला केक झालेला आहे. तर आपण OTG बंद करून देऊ आणि हा केक बाहेर काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊया. याला तुम्ही बघू शकता हा आपला केक छान थंड झालेला आहे. याची आता आपण कडे लूज करून घेऊया आणि हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर असा टॅप करून तुम्ही बघू शकता हा आपला केक किती छान असा मस्त झालेला आहे. याचा स्पंज तुम्ही बघू शकता. रवा केक किती आपला छान झालेला आहे. तर मी याच्या छान अशा स्लाइसेस करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हा आपला केक किती छान झालेला आहे आणि याचा स्पंज पण तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक केकचा स्लाइस दाखवते. याचा स्पॉन्ज बघा किती मस्त आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि हा हेल्दीसुद्धा आहे. हा रवा केक असल्यामुळे हा हेल्दीसुद्धा आहे. तर अशा हा केक कसा तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही चहाबरोबर म्हणून टी केक म्हणून सुद्धा हा केक खाऊ शकता. तर हा रव्यापासून बनवल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्हाला मी हा केक किती छान झालेला आहे हा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता याची जाळी पण किती छान अशी मस्त झालेली आहे. असा केक तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.